हिंगोली लोकसभेच्या जागेवरनं महायुतीमध्ये चांगली रस्सीखेच पाहायला मिळते। हिंगोली लोकसभेवर सध्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात, परंतु या जागेवर आता भाजपनं दावा केलाय। भाजपच्या वतीनं लोकसभेसाठी रामदास पाटील सुमटारकर यांच्या वतीनं जय्यत तयारी पाहायला मिळते। मागील 2 वर्षापासून मतदारसंघात भेटी घेणं यासह अनेक उपक्रम राबवण्याची कामं त्यांनी केलेली आहेत आणि आता आपल्यासोबत आहेत। प्रशासनाचा अनुभव आहे तुम्हाला भरपूर, आणि राजकारणात का? राजकारणात अनुभव आता घेतोय। भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून या लोकसभेचा प्रभारी म्हणून काम करताना बूथ स्तरापर्यंतचे पक्षाने जे जे काही आम्हाला करणीय कार्य दिलेले असतात ते प्रत्येक कार्य अगदी या लोकसभेच्या प्रत्येक बूथपर्यंत बूथ प्रमुखाकडून करून घेण्याचं काम आमचं निरंतर मागच्या 2.5-3 वर्षापासून लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून चालू आहे। लोकसभेसाठी इच्छुक आहात? इच्छुक पक्षाने संधी दिली तर लढायला कोणी इच्छुक असतं। पक्षांना जर वाटलं की हा कार्यकर्ता आमचा जिंकू शकतो तर पक्षाने विचार केला तर इच्छुक, इतरांच्या इच्छुकाबरोबर आम्ही इच्छुक आहोत। मागील 8 दिवसात पक्षश्रेष्ठींशी राज्यातील जे मुंबईचे बडे नेते भाजपचे त्यांच्याशी भेट झाल्याची माहिती कळते। काय चर्चा झाली, काय प्रॉमिस मिळाले? निवडणुकीच्या अनुषंगाने भेट नाही होती आमची। या हिंगोली शहरातल्या ग्रामदैवत असलेल्या जलेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्या अनुषंगाने काही पक्षश्रेष्ठीतल्या आमचे जे शीर्ष नेतृत्व आहेत त्यांच्या आम्ही भेटी घेतलेल्या आहेत। ते निवडणुकीच्या अनुषंगाने भेट नाही होती ती। भाजपचं जिल्ह्यातील शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांकडे भेटण्यासाठी गेलं होतं। हिंगोलीची लोकसभा सोडून घ्या भाजपकडे या मागणीसाठी, तुम्हीही त्यामध्ये होतात, तेव्हा काय चर्चा झाली? आम्ही आमचं म्हणणं पक्षश्रेष्ठीनं सांगितलेलं आहे की पक्षाची संघटनात्मक बांधणी या ठिकाणी मजबूत आहे। पक्षाचे 3 या ठिकाणी आमदार आहेत, 2 ठिकाणी 2 दुसऱ्या नंबरवरती आमची हे होते। आता युतीमध्ये साधारणतः 5 आमदार महायुतीचे आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या 12 नगरपालिका आहेत, 79 जिल्हा परिषद सर्कल आहेत, बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या सेवा सहकारी सोसायटी असतील, साखर कारखान्यामध्ये असतील, तर भारतीय जनता पार्टीचा केडर कार्यकर्त्यांचं संघटन मोठं आहे। त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका किंवा आमच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी जिंकू शकतो आणि इथं संधी मिळावी या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला, अशा पद्धतीने आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने मागणी केलेली होती। मांडणी केली, पक्षश्रेष्ठीनं योग्य वेळी विचार करू असं सांगितलेलं आहे। भाजपला जागा सुटली तर नंबर 1 चे उमेदवार म्हणून तुमच्याकडे रामदास पाटील सुमठाणकरांकडे बघितलं जाते? नाही, असं लोकांची इच्छा असेल। मी पार्टीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे, त्यामुळं माझं काम आहे की पार्टीनं जे मला सांगितलं ते काम करणं। मी दिवस रात्र आम्ही पार्टीच्या मग बूथ समिती असतील, मेळावे असतील, गाव चलो अभियान असतील, पार्टीचा तंत्रज्ञानावरचा झालेला बदल सरळ ॲप असेल, नमो ॲपच्या माध्यमातून असतील, युवा मोर्चाच्या माध्यमातले मेळावे असतील, शक्तिवंदनच्या माध्यमातून महिला मोर्चाचे मेळावे असतील, ओबीसी मोर्चाचे असतील, ST-SC मोर्चाचे असतील, किंवा या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा संपर्क असेल। आम्हाला मोदीजींना 3ऱ्या वेळेस प्रधानमंत्री करायचंच आहे आणि ते लोकांनी ठरवलेलं आहे। त्यामुळं लोकांमध्ये मोदीजींच्या ज्या 9 वर्षातल्या, आता हे 10वं वर्ष, 10 वर्षातल्या ज्या काही लोककल्याणकारी योजना आहेत, जे काही धोरणात्मक निर्णय आहेत, ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत, शेवटच्या 9 मतदारापर्यंत, नवीन मतदार नोंदणी असेल किंवा मग बूथ स्तरावरती पक्षप्रवेश असतील, ही कामं आम्हाला पक्षाची काम आम्ही करतोय। त्यामुळं मी पसंती कोणाची काय याचा मी अजून तरी विचार नाही केला। म्हणजे सांगणं, उमेदवारी मिळाल्यास लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी पूर्ण आहे म्हणायचं? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मीच नाहीये, कुठलाही कार्यकर्ता पक्षानं आदेश दिल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला तयार असतो। त्यामुळं माझंच नाहीये, अगदी तुम्ही कार्यकर्ते असते, तुम्हाला आदेश दिला तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता युद्धासाठी सदैव तयार असतो, सदैव। कारण आम्ही युद्ध आले म्हणून तयारी करत नाहीये, आम्ही शांततेच्या काळात तयारी करतोय। आम्ही निरंतर आमचं काम आहे, आमच्या निवडणुकीसाठी आम्ही पक्षाचं काम नाही करत, आमचं पक्षाचं काम निरंतर असतं। निवडणुका या लोकसभा, विधानसभा,
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ह्या निरंतरच असतात. निश्चित. हो. तर हे होते रामदास पाटील सुलठानकर. आणि जर पक्षानं संधी दिली तर निश्चित हिंगोली लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.